रामकृष्ण हरिमंडळी परत स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता हा नवीन ब्लॉग असणार आहे आपलं नातेपुते ते मारशिळस. आणि या नातेपुते ते मारशिळसमध्ये आम्ही आता जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघता आमचे परममित्र योगायोग भेट आले हो आमच्या आजचा डायरेक्ट. तर चला आजचा प्रवाससुद्धा मी तुम्हाला आनंदमय वारकऱ्यांचा प्रवास या ठिकाणी दाखवणार आहे. कसं काय माऊली? एक नंबर आहे. बरं झालं आहे का? हां बरं चालतं. अच्छा चलो. आमच्या माऊलीची आमच्या दिंडीसाठी पंढरपूरमध्ये अभंग छान असे पंगत देतात ते प्रॉपर पंढरपूरचे, पण तरीसुद्धा ते पंढरपूरहून इकडे आळंदीत येऊन आमच्यासोबत पायवारीमध्ये येत असतात. खूप खूप धन्यवाद त्या माऊलींचे सुद्धा. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, होतो आधी मागे पुढे सकळ. बघू शकता तुम्ही इकडे आमचे बोलू मामा यांची सजावट. काय आलं मामा? हा आंघोळ झाली का? आणि का सुरा लावला का तुम्ही? गटले हो मामा काय लावलं आपल्या आज? काय म्हणलं? फुलं का म्हणून तुम्ही लावलं का? वा वा वा, आवडतं तुम्हाला फुल लावायला असं? बर 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 बर, धन्यवाद धन्यवाद. आणि आता या ठिकाणी आमच्या दुपारचा जेवणाचा टेप आलेला आहे. आम्ही आता जेवण वगैरे करू आणि जेवणानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी माऊली, आम्ही आता दुपारच्या जेवणानंतर पुढील प्रवासाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर चला आता पुढील प्रवास आपण या ठिकाणी अनुभवणार आहे. खूप छान असा प्रवास रोजचा तुम्ही बघतात. सेम तेच वारकरी सगळे तेच, फक्त आनंद वेगवेगळा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी वारकरी घेत असतात. तर चला भेटू आता पुढच्या प्रवासात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बराचसा प्रवास आमचा या ठिकाणी कव्हर झालेला आहे. आणि विशेष म्हणजे वारीमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, चांगले वाईट. कारण वारी चांगल्याच लोकांमुळे जर झाली असती तर एवढा आनंद सोहळा या ठिकाणी नसता, हे आपण बघू शकतो. आणि रोज प्रत्येक वाटेवर आपल्याला कोणी ना कोणी भेटतच असतं. हौशे गौशे नवशे अशा की चोरीच्या घटना या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण जे पाठीमागं बघितलं ते पहिलं उभं रिंगण झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गोल रिंगण या ठिकाणी माऊलीचं असतं. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी भाविकांची गर्दी, सगळे वारकरी या ठिकाणी रिंगणाला आपला एक चक्कर मारत आहे. माऊली यायला अजून या ठिकाणी टाईम आहे. माऊली आल्यानंतर या ठिकाणी रिंगण होईल. तरीसुद्धा माऊली येण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही या ठिकाणी गर्दी बघू शकता. या ठिकाणी जवळपास आम्ही आता आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत आलेलो आहे. मारशिळस या गावामध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहे. आणि आता आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला आम्हाला किती वेळ लागतो ते बघू शकतो तुम्ही. या ठिकाणी माझ्या पाठीमागं वारकरी ज्याच्या त्याच्या ठिकाणी आता या ठिकाणून जायला सुरुवात होते. तर चला आता भेटू समोर समोर. आनंदमय वारकरी या ठिकाणी वारकरी करत असतात.
फायनली आम्ही आमच्या मारशिळस या मुक्कामावरती पोहोचलेलो आहे आणि बघू शकता इथं आमचे सहकारी या ठिकाणी आता रावटे ठोकाचं कामही त्या ठिकाणी करत आहेत. वारकऱ्यांचे सेवेकरी म्हणून मी जो व्हिडिओ टाकला होता, खूप प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटला आहे. कमीत कमी 10 लाख लोकांपर्यंत तो व्हिडिओ गेला. सगळ्यांचे धन्यवाद. आणि चला आता काय आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करू. आजचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण आहे.